आरोग्याला तुम्ही इतर क्षेत्रांपासून वेगळं करू शकत नाही. आणि आरोग्यावर सगळ्यात मोठा परिणाम करणारा जो घटक असेल, ज्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो, तर तो शेती आहे. शेती बरोबर. आणि शेतीवर काम करणं हे तितकंच गरजेचं आहे, हे आम्हाला त्यावेळेस समजलं. मी CRHP जॉईन केलं 1996ला. आणि 2004 साली मी जपान येथे वन स्टोर इव्हॅल्युएशन वाले जे मासानोबो फुकुओका आहेत, त्यांच्याकडं ऑर्गॅनिक फार्मिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. हे प्रयोग करत असताना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्याच्यामुळं काय काय चेंजेस झाले हे तुम्ही थोडं सांगावं. आता हे सगळ्या गोष्टी आहेत ना, या इंजिन्स किंवा मशीन्स याचा हळूहळू हळूहळू फार लांब टर्ममध्ये त्या कमी होतील. परत एकदा माणूस नॅचरल फार्मिंग करतो. मग आता ग्रामीण भागातला शेतकरी सुद्धा माझा माल जर समजा मी डाळिंब केले तर दुबईला काय रेट आहे, बहारीनला काय रेट आहे, कुवेटला काय रेट आहे, हे त्याला बसल्या जागेवर समजायला लागतं. समजते बरोबर.